जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, जिल्हाधिकाऱ्याची निवड कोण करते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीय लोकसेवा आयोग। 2 नंबरचा प्रश्न, देशभरात धूम्रपान बंदी कायदा कधी लागू झाला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 ऑक्टोबर 2008। 3 नंबरचा प्रश्न, गोवा हे राज्य पोर्तुगीजांकडून केव्हा मुक्त करण्यात आले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 19 डिसेंबर 1961। 4 नंबरचा प्रश्न, उपराष्ट्रपतीस मतदान कोण करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकसभा व राज्यसभेचे सदस्य। 5 नंबरचा प्रश्न, इस्लाम धर्माचे पवित्र ग्रंथ कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुराण। 6 नंबरचा प्रश्न, मोटारीची सर्वाधिक संख्या असणारा देश कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका। 7 नंबरचा प्रश्न, सूर्यमालेतील पाणी असलेला गुरूचा उपग्रह कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गॅनीमीड। 8 नंबरचा प्रश्न, ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जोसेफ प्रिस्टली। 9 नंबरचा प्रश्न बघा, मोनालिसा हे चित्र कोणी रेखाटले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लिओनार्डो द विंची। आणि यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 30। मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। चला बघा 11 नंबरचा प्रश्न, भारतात भाववाढ नियंत्रणाचा अधिकार कोणाकडे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। 12 नंबर, चिकू या फळासाठी प्रसिद्ध गाव कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, घोलवड, जिल्हा पालघर। 13 नंबरचा प्रश्न, जवाहर रोजगार योजना अंमलात आणणारी संस्था कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायत। 14 नंबर, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 मे। 15 नंबर, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 जानेवारी 1950। 16 नंबरचा प्रश्न, युनोच्या आमसभेचे अध्यक्ष भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विजयलक्ष्मी पंडित। 17 नंबर, भारतातील पहिला सागरी लाटांवर आधारित ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुंदरबन, पश्चिम बंगाल या ठिकाणी। 18 नंबर, अंतराळात जाणारी भारतीय वंशाची महिला कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनीता विल्यम्स पंड्या। यानंतर 19 नंबरचा प्रश्न, पानझडी जंगलातील महत्त्वाचा आर्थिक वृक्ष कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साग। 20 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै। 21 नंबर बघा, चरण पादुका अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश। 22 नंबर बघा, संरक्षण हा विषय कोणत्या यादीत येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संघसूची। 23 नंबर बघा, 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेला नेता कोण होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकमान्य टिळक। 24 नंबरचा प्रश्न, भारत चीन यांच्यात पंचशील करार केव्हा झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1954। 25 नंबर, पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1986। 26 नंबर, ईमेल म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इलेक्ट्रॉनिक मेल। 27 नंबरचा प्रश्न, भूगर्भातील खनिजांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? उत्तर आहे मिनरॉलॉजी। 28 नंबर, घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9 डिसेंबर 1946। 29 नंबरचा प्रश्न, भारतातील
पहिले सागरी लाटांवर आधारित ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुंदरबन, पश्चिम बंगाल. 30 नंबर. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पैगंबर मोहम्मद. महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7. 32 नंबरचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर पुढचा प्रश्न. मानव धर्म सभा यांनी स्थापन केली. बघा प्रश्न थोडंसं दुरुस्त करून घ्या. मानव धर्म सभा कोणी स्थापन केली असा प्रश्न आहे. तर दादोबा पांडुरंग तळखरकर, पर्याय क्रमांक सी. 34 नंबर. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एस, वि. दा. सावरकर. 35 नंबर बघा. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे नाव काय? तर उत्तर आहे मिनरॉलॉजी. 36 नंबर. पाण्यातील प्रमुख घटक कोणते आहेत? तर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन, आणि या दोघांपासूनच पाण्याचं रेणुसूत्र तयार झालेलं आहे, म्हणजे H2O. H2O तयार झालेलं आहे. 37 नंबर. शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तोरणा. 38 नंबर. संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? 2 डिसेंबर या रोजी. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर मरियाना गर्ता. 40 नंबर बघा. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? वित्त सचिव यांची, पर्याय क्रमांक डी. 41 नंबर बघा. शहाजहानचे मूळ नाव काय होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खुर्रम. 42 नंबर. भारतातील पहिले संगणकीकृत बंदर कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नावाशेवा. 43 नंबर. LICची स्थापना कधी झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 सप्टेंबर 1956. 44 नंबर. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? निऑन. 45 नंबरचा प्रश्न. भारताची व्याघ्र राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर. 46 नंबर. हॅकिंग करणाऱ्या गुन्हेगारास काय म्हणतात? तर उत्तर आहे हॅकर्स. 47 नंबर. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य केव्हा स्वीकारले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 जानेवारी 1950 या दिवशी. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विठ्ठलरामजी शिंदे यांनी. 49 नंबरचा प्रश्न. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13 डिसेंबर 2001. 50 नंबर. गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, औरंगाबाद या जिल्ह्यात. चला पुढचा प्रश्न. संसदेचे अप्पर हाऊस कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राज्यसभा. 52 नंबर. महाराष्ट्रातील काजू संशोधन केंद्र कोठे आहे? वेंगुर्ला या ठिकाणी. 53 नंबर. भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फाजल अली. 54 नंबर. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक कोण? पर्याय क्रमांक बी, बिल गेट्स. 55 नंबर. नोबेल पारितोषिक मिळवणारा बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ कोण? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोहम्मद युनुस. 56 नंबर. बँकर्स टू द पुअर हे पुस्तक कोणी लिहिले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहम्मद युनुस. संगणक साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय क्रमांक बी, 2 डिसेंबर. 58 नंबरचा प्रश्न. भारतात पेट्रोलियम उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते? पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. 59 नंबर. नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय कोण होते? पर्याय क्रमांक सी, CV रमन. CV रामन यांना नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात मिळाले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भौतिकशास्त्र. मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे सर्व GKचे प्रश्न
ठिकाणी संपवलेले आहेत. यानंतर आपण असाच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बघा, आपण ज्या प्रश्नपत्रिका घेणार आहोत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला GKचे 50 प्रश्न किंवा 60 प्रश्न किंवा 100 प्रश्न एखाद्या वेळी असं बघायला भेटतील. तर सर्वांनी आपल्या लेक्चरला कंटिन्यू राहा. धन्यवाद.